नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा उद्योगपतीला भेटणार आहे. त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी व्यवसाय चालू केला. 2021 मध्ये त्यांनी व्यवसाय चालू केला. त्यांच्या व्यवसायाला 5 वर्ष झालेले आहे. यशस्वीरित्या वयाच्या 62 ते 67 वर्षापर्यंत त्यांनी यशस्वीरित्या व्यवसाय केलेला आहे. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षात ते गावावरून मुंबईला आले. 16 वर्षाच्या अगोदर ते शेती करत होते. त्यांनी हमाली केली, कंपनीमध्ये काम केलं. 10-15 वर्ष जिद्द सोडली नाही व्यवसाय करायची. त्यांनी व्यवसायाला किंवा उद्योग करायला वयाची अट नसती ते यांनी करून दाखवलेलं आहे. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे. तुम्हाला दाखवतो, इकडे तुम्ही. हे आहेत उद्योगपती पांडुरंग मिल्क डेअरीचे मालक. त्यांचं नाव आपण जाणून घेऊया. शेठ, तुमचं नाव काय? पांडुरंग चंद्रू शेळके. पांडुरंग चंद्रू शेळके हे मालक आहेत त्यांचे. कसं तुमचा प्रवास कसा झाला या गोष्टीचा? चांगला प्रवास होतो. प्रवास करीतच सुटलो. त्यांनी प्रवासामध्ये हार नाही मानली. त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी पण त्यांनी जिद्द नाही हारली, व्यवसाय करून दाखवला. हे आपल्या सगळ्या तरुण मित्रमंडळीला आपल्याला एक मोटिवेशन आहे की व्यवसायाला वय नसतं, व्यवसाय कोणीही करू शकतं. फक्त जिद्द पाहिजे व्यवसाय करायची. खूप कष्टातून त्यांनी हे केलेलं आहे. तर तुमचा जो प्रवास आहे, तर तुम्ही लहानपण तुमचं कुठे गेलं? लहानपणी शेतीमध्ये गेलो. लहानपण शेतीमध्ये गेलं यांचं. त्याच्यानंतर वयाच्या किती वर्षात तुम्ही मुंबईला आला? 15 वर्ष. वयाच्या 15व्या वर्षी मुंबईला आले. मुंबईत आलेलं तुमचं घर होतं का? काय नुकतं खूप काही लोक म्हणजे मुंबईत आले तेव्हा हे रोडवर झोपत होते. काय तुम्ही काम काय करता मुंबईत येऊन वयाच्या 15व्या वर्षी? हात गाडीवर हमाली करायचे, हातगाडी वळायचे. तिथून पुढे मग तुमचा प्रवास कसा झाला? कंपनी भरती झालो. हातगाडी करत करत त्याच कंपनीमध्ये ते भरती झाले आणि हळूहळू तिथे सुपरवायझरही झाले. तिथेच काम करत करत त्यांनी मुंबईमध्ये छोटंसं घरही घेतलं. त्यांचा संसार उभा केला आणि आज ते मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी व्यवसाय टाकला. त्यांचं एकदम हार्दिक अभिनंदन करतो. आणि मराठी उद्योजक युवा पिढीसाठी एकदम प्रेरणा आहे. अशा व्यक्तीचा 62 वर्षात व्यवसाय चालू करू शकतो. तर आपण अजून तरुण आहे, आपण का नाही करत? जिद्द हारायची ना, व्यवसाय करायचा. अभिनंदन करूया पांडुरंग शेळके साहेबांना. अभिनंदन साहेब. आणि असं त्यांचं प्रेरणा घेऊन सगळ्यांनी पुढं व्यवसाय करायचा. छोटा व्यवसाय असो किंवा मोठा व्यवसाय असतो. प्रत्येकाने तो करायचा असतो. ते नवडा होते.